आज ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान सभा मौजे रघुवीरवाडी दगडवाडी येथे होत असलेल्या या मंचावर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, आत्ताच बोलून गेले आमचे बटुळे मामा, आमच्या भगिनी सविताताई मुंडे, डॉक्टर मुंडे सर असतील, आमचे अमोलजी काकड आणि गेल्या 8 दिवसापासून या विदर्भामध्ये ओबीसी जनजागृतीच्या सभा व्हाव्यात यासाठी तळमळीनं काम करणारे आमचे माऊली शिरसाट, मोहन आगाव असतील, केशव काका तांदळे, आमचे सरपंच बजरंगजी सानप, बलबीनजी बारगजे, सुनील ढाकणे, आमचा अनुज आणि सर्वच या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माता, बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षांपासून हा ओबीसी जातनिहाय जनगणनेचा लढा सुरू आहे. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून हा ओबीसी जातनिहाय जनगणनेचा लढा सुरू आहे म्हणावं लागेल. कारण ओबीसीची जातनिहाय जनगणना 1931 ला झाली. 1931च्या नंतर अनेक राज्य सरकार आले, केंद्र सरकार आले, काँग्रेस आलं, भाजप आलं, कोणी ओबीसीची जातनिहाय जनगणना करायला तयार नाही. गुराढोरांची जनगणना होते, कुत्र्या मांजरांची होते, परंतु ओबीसीची जातनिहाय जनगणना करावीशी कोणाला वाटत नाही. खरं तर या काँग्रेस असेल, भाजप असेल, आणखी कोणी असेल, यांच्यापेक्षा इंग्रज बरे मानावे लागतील आपल्याला. कारण त्या इंग्रजानं तुमची 1931 ला जनगणना केली आणि त्या 1931च्या जनगणनेनुसार या देशामध्ये 52% असणारा ओबीसी समाज आणि 52% आहे अशी आकडेवारी त्या सरकारनं आपल्याला दिली. आणि 1931च्या नंतर नक्कीच देशामध्ये, राज्यामध्ये ओबीसीच्या लोकसंख्येमध्ये वाढ झालेलीच असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपल्याला हिणवलं जात आहे की या राज्यामध्ये ओबीसी कुठे 38% आहेत, कोणी म्हणतं 30% आहेत. परंतु 1931च्या जनगणनेनुसार 52% असणारा ओबीसी समाज कमी कसा होईल? या राज्यामध्ये 12% असणारा मराठा समाज आणि मराठा समाजाचं बिंडोक असणारं नेतृत्व ते ओबीसीला सातत्याने हिणवण्याचं काम करत आहे. ओबीसीच्या जातीजातीत लोकांना जातीच्या नावावर शिव्या देण्याचं काम करत आहे. ओबीसी नेत्यांना गलिच्छ भाषेत, शिवराळ भाषेत शिव्या देण्याचं काम करत आहे. तेही छत्रपतींच्या शिवरायाच्या पुतळ्याखाली वाकडा तिकडा पडून शिव्या देण्याचं काम करत आहे. माता मावल्यांना शिव्या देण्याचं काम करत आहे. तरी पण या राज्यातील प्रस्थापित नेते तिथं लोटांगण घालण्याचं काम करतायत. कुठलंही आंदोलन लोकशाही मार्गाने असलं पाहिजे, परंतु त्या आंदोलनामध्ये कुठली लोकशाही नाही, त्याच्यामध्ये फक्त ठोकशाही आणि हुकुमशाही चाललेली आहे. परंतु हे राज्य सरकार हुकुमशाही पुढे एवढंही झोकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना या राज्यामध्ये 2-2.5 लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत, ज्या हाताने खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम त्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी दिलं. आणि या राज्यामध्ये रातोरात कुणबी प्रमाणपत्र, लाखो कुणबी प्रमाणपत्रांनी घुसखोरी केली आणि आज राज्यातील गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुमचा आमचा होणार नाही यासाठी त्या मराठा समाजाच्या लोकांनी तरतूद केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. त्याला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण नक्कीच मिळालं पाहिजे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही म्हणताय, आम्ही म्हणतोय, आमचे नेते म्हणते, परंतु त्याला त्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणात कुठलाही रस नाही.
फक्त या आरक्षणाच्या नावाखाली तुमचं ओबीसीचं आरक्षण ओरबाडून घ्यायचं आणि तुमचं अस्तित्व गावगाड्यातील ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ते तुमचे प्रतिनिधी सभागृहात चाललेले त्यांना थांबवायचे. तुमचे प्रतिनिधी जर सभागृहात गेले नाही तर तुमचा प्रश्न सभागृहात कोणी मांडायचा आहे? म्हणजे पूर्वीसारखं पुन्हा यांच्या वाड्यावर, यांच्या गड्यावर, यांच्या वस्त्यावर आपल्याला जाऊन मुजरा करावं लागणार. पाटील आमचं काम करा, पाटील आमचं काम करा. या राज्यामध्ये पाटील बिटील कोणी नाही. या राज्यात लोकशाही हे 10 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतोय, लोकशाहीवर चालतोय. परंतु कुठतरी जाती जातीत भांडण लावण्यासाठी राज्य सरकार सुद्धा बागाची भूमिका घेत आहे. ओबीसी आमचा डीएनए म्हणणार आहे. ओबीसी आमचा डीएनए म्हणले की आपण भरभरून मतं देतो. जे भाजप बटा बांधण्याचा पक्ष असणारा भाजप, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी वाड्या वस्त्यावर आणून ओबीसींना दाखवण्याचं काम केलं. ओबीसींना त्या पक्षाकडं घेण्याचं काम केलं, त्या पक्षाकडं वळवण्याचं काम केलं. आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सांगितल्यापासून लोक त्या भाजपला मतदान करू लागले. परंतु ते भाजप सुद्धा आता काय करत आहे? झुंडशाहीला आणि गुंडशाहीला बळी पडून ओबीसींची हत्या करण्याचं काम, ओबीसींचा केसांना गळ्याचं कळा कापण्याचं काम सुरू आहे. या राज्यामध्ये ओबीसींच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही. ओबीसींचे अनेक मंत्री आहेत. एकही मंत्री तुमची ओबीसीची जात निहाय जनगणना व्हावी म्हणून बोलत नाही. ते राज्य सरकारचं भेव असेल किंवा ईडीचं भेव असेल किंवा सीबीआयचं भेव असेल किंवा केंद्रातील नेत्यांचं भीती असेल, ती त्यांची त्यांना माहिती. परंतु इथं ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. कारण तो 5वे नापास भिकारचोट जरांगे अंतरवाली तिथं बसलेला पडून राहतो आणि त्याला एकनाथ शिंदेचे मंत्री सातत्याने एकनाथ शिंदेचे मंत्री तिथे येऊन भेटण्याचं काम करतात. जे पाहिजे त्याला ते देण्याचं काम करतात. आंदोलन उभं करण्याचं काम करतात. झोपलेला गळून गेलेला जरांगे पुन्हा उभा करण्याचं काम करतात. गेल्या वर्षी उदय सामंत येऊन गेल्याच्या नंतर अगदी 3ऱ्या दिवशी मनोज जरांगे मुंबईला जाण्याचा एल्गार पुकारला आणि मुंबईला जाऊन उपोषण केलं आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं काम सुरू आहे. मुंबई गणित केली. मुंबईमध्ये त्यांनी धिंगाणा घालण्याचं काम केलं त्या लोकांनी. आणि आता पुन्हा उदय सामंत येऊन गेला की लगेच पठ्ठ्याने 16 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि 30 तारखेला पुन्हा उपोषणाचा एल्गार केलेला आहे. एकनाथ शिंदेचे मंत्री येऊन गेल्यावरच हा नेत्याला कशी जाग येते आणि ताकद कशी मिळते? कारण एकनाथ शिंदे रसद देण्याचं काम करतात. एकनाथ शिंदेचे मंत्री रसद देण्याचं काम करतात. मराठा समाजाचे आमदार खासदार त्या आंदोलनाला रसद देऊन आंदोलन उभा करण्याचं काम करतात. आपल्याकडे यायचं, आपल्या घरादारात येऊन आपल्याला गोड बोलायचं, आपले मतं घ्यायचे, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं. परंतु आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी जरांगीच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवलेली, जरांगीच्या खांद्यावर त्यांनी तलवार ठेवलेली. आपली राजकीय हत्या करण्यासाठी जरांगीचा वापर करणं सुरू आहे. आता एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला माझा प्रश्न आहे, तुम्ही जरांगेला भेटता, ठीक आहे, तुम्ही जरांगेला भेटा, मागून ते द्या, तुम्ही मराठा समाजाचे असाल. परंतु ज्या मंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यांना सर्व धर्म समभाव असतो. त्या मंत्र्यांनी कधी ओबीसी नेत्यांची भेट घेतली का? ओबीसी आंदोलकांची कधी भेट घेतली का? ओबीसीच्या प्रश्नावर कधी मागणी केली का? ओबीसीचे काय प्रश्न आहेत? ओबीसीचे काय हक्काधिकारासाठी ओबीसी कशासाठी लढताय हे कधी विचारलंय का? त्यांना फक्त जरांगे दिसतोय. आणि आता तर भाजपचा तो प्रसाद लाड नावाचा एजंट, भाजपचा एजंट तिथं येऊन बसतो आणि जरांगेला पुन्हा रसद देऊन जाण्याचं काम केलंय. मीडियाच्या पुढे एकत्र बसायचं आणि दोघांनी आत जाऊन बोलायचं. प्रसार माध्यमाने विचारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करायची. आणि त्या प्रसाद लाडच्या सोबतीला जो वंजारी समाजाच्या, माळी समाजाच्या, धनगर समाजाच्या, बंजारा समाजाच्या आणि 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदाराच्या निवडून आलेला तो बदनापूरचा तोत्र आमदार नारायण कुचे सुद्धा तिथं लोटांगण घेण्याचं काम करत होता. मला तर सांगायचं त्या नारायण कुचेला तिथं एखादं हॉटेल टाकून चहा पाणी वाटप करण्याचं काम कर, कारण की तो ग्लास त्या जरांगीला पाणी देण्याचं काम करत होता. लाभ वाटली पाहिजे. आमदार ओबीसीच्या जीवावर होतोय.
ओबीसींच्या मतं घेते, ओबीसीत आल्याच्या नंतर गोड बोलतोय आणि तिकडे जाऊन जरांगेपाशी लोटांगण घालण्याचं काम करताय. त्या गावगाड्यातल्या ओबीसींना अशा जातीवादी आमदारांना लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे राजेश टोपे असेल, बच्चू कडू असेल, लक्ष्मण पवार असेल, या राज्यामध्ये अशा अनेक आमदारांना घराचा रस्ता ओबीसीनं 2024ला दाखवलाय. तसा येणाऱ्या काळात जे त्या जरांगे नावाच्या बांडगोळाच्या नादी लागतील त्या लोकांना नक्कीच ओबीसी सुद्धा घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. माझी नारायण कुचेला आव्हान आहे. त्या नारायण कुचेने किती ओबीसीचा प्रश्न सभागृहात मांडलाय का? जरांगेला सभागृहात पाठिंबा देण्याचं काम, जरांगेच्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचं काम त्या नारायण कुचेने दिलं. परंतु त्या पोत्र्या नारायण कुचेला कधी ओबीसीचा प्रश्न सभागृहात मांडायला काय लाज वाटते का? येणाऱ्या काळात ओबीसी आता नक्कीच त्या नारायण कुचेला लक्षात ठेवील. त्या प्रसाद लागला लक्षात ठेवील. त्या एजंट असणाऱ्या त्या प्रसाद लागला जरांगेने त्याची आई माय काढली, लाखोनी शिव्यांची लाखोनी वाहिली. तो प्रसाद लाड तिथं जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतोय आणि जातीवाद वाढवण्याचं काम करतोय. त्या लोकांना नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी जनता जाब विचारेल आणि विचारला पाहिजे. तुमच्या आमचे प्रश्न हक्काधिकार आता कोणी मांडणार नाही. ओबीसी नेते मांडत नाहीत, आपल्या जीवाला निवडून आलेले आमदार मांडत नाहीत, खासदार मांडत नाहीत. त्यासाठी आपले हक्क आपले अधिकार आपणच मागायला शिकलं पाहिजे. आपले हक्क अधिकार आपणच लढायला शिकले पाहिजे. आपल्या हातात अँड्रॉइड फोन आहे. तुम्ही गेल्या 2-4 दिवसापासून पाहताय ते कॉक्रोच पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी. आता पुण्या एका गरीब तरुणानं, हिंगोली जिल्ह्यातल्या तरुणानं ती कॉक्रोच जनता पार्टी नावाचा सोशल मीडिया अकाउंट ओपन केलं आणि या देशामध्ये लाखो करोडो फॉलोअर्स त्याचे व्हायला सुरुवात झाली. ती जनतेला आग लागली आहे. त्या राज्यामध्ये महागाई आहे. त्या राज्यामध्ये आज डिझेलचा काय भडका उठलाय. शेतकऱ्यांचा काम, शेतीच्या मशागतीचे दिवस असताना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तिथं लाईनवर नेऊन लावावं लागते. आणि या राज्यामध्ये, त्या देशामध्ये वातावरण काय चाललंय? महागाई वाढली, खताचे भाव वाढले, तुमच्या शेतमालाला भाव नाही आणि खताचे भाव वाढलेत, औषधाचे भाव वाढलेत, बियाण्याचे भाव वाढलेत आणि शेतीच्या भावाला कापसाचे भाव तिथंच, सोयाबीनचे भाव तिथंच, ऊसाचे भाव तिथंच. हे आपल्याला रस्त्यावर यावं लागणारे हक्क अधिकाराची लढाई आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. हक्क अधिकाराचा लढाईचा झेंडा आपल्या खांद्यावर घ्यावा लागणार आहे. ही ओबीसीची जात निहाय जनगणना कशासाठी होणं गरजेची आहे? तुमचा आकडा आम्हाला कळायला पाहिजे. कारण की ते आंतरवालीचं बेवडं काय म्हणतो आम्ही, या राज्यामध्ये 50% आहोत, 60% आहोत, 6 कोटी आहोत. खरं तर या राज्यामध्ये फक्त 12 कोटी जनता आहे. आणि जर एकटेच जर 6 कोटी असतील तर मग 6 कोटीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच्यानंतर मारवाडी, जैन, ब्राह्मण ते आहेत का नाही या राज्यामध्ये? म्हणजे उचलली जीभ, लावली टाळ्याला झोंडशाहीच्या जीवर. खरं तर माझी प्रसार माध्यमांची सुद्धा मला कीव येते. प्रसार माध्यम सुद्धा इतकं त्याला डोक्यावर घेण्याचं काम करतात. 1000 लोक जरी असले की त्याच्या सभेला सांगतात लाख लोक होते. मनोज जरांगेच्या सभेला लाख लोक होते. त्या आंतरवाली सराटीच्या त्या मंदिरापाशी जाऊन जर बघितलं तर 1000 लोक सुद्धा तिथं बसणार नाहीत. तेवढे गज भरले की लोक लगेच मीडियावाले सांगणार 1000 लाख लोक होते, 2 लाख लोक होते. हे खोटं दाखवणं मीडियाने सुद्धा. मीडिया हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. त्यांनी आता खरं बोललं पाहिजे, खरं जगासमोर आणलं पाहिजे आणि ज्या लोकांकडून अन्याय होतो ते लोकांना दाखवण्याचं काम केलं पाहिजे. ज्या लोकांकडून लुबाडण्याचं काम होतं ते लोकांना दाखवण्याचं काम केलं पाहिजे. खरं तर आरक्षण कुणाला हवं असतं? जो शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण लागतं. पण या राज्यामध्ये आता राजकीयदृष्ट्या सक्षम असणारे, सामाजिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक आरक्षण मागायला लागले. तुमच्या ताटातल्या भाकरी हिसकावून घ्यायला लागले. आपलंच पोट भरत नाही परंतु ते आपल्या ताटातलं वरभरून घेण्याचं काम त्यांनी सुरू केलंय. या राज्यामध्ये 52% ओबीसीला 1931च्या जनगणनेनुसार 52% ओबीसीला 27% आरक्षण आणि राज्यामध्ये 12% मराठा असणाऱ्या समाजाला एससीबीसी मधून बी आरक्षण, ईडब्ल्यूएस मधून बी आरक्षण. राहिले साहिले आता ओबीसी मध्ये घुसखोरी केली त्याचे सुद्धा कुंडी प्रमाणपत्र काढले, त्याच्यामधून बी आरक्षण. कुठलं तरी एक आरक्षण मिळालं पाहिजे. राज्य सरकारचं सुद्धा धोरण असलं पाहिजे किंवा प्रत्येक जाती धर्माला
कुठलं तरी एकच आरक्षण घेता येईल, परंतु ह्या लोकांना झुंडशाही आणि गुंडशाही करणाऱ्या लोकांना प्रत्येक आरक्षण त्यांना आणि आमच्या याच्यात अडचणीवर अडचणी हे टाकण्याचं काम राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा ओबीसीच्या विरोधात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही, आपण त्यांचा अवमान करणं योग्य नाही. परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रत्येक ओबीसीचा काही प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर गेला की ओबीसीचा इम्पेरिकल डेटा, ओबीसीची किती आकडेवारी ते मागितण्याचं काम करत आहे. मग या सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं पाहिजे केंद्र सरकारला काढताय की ओबीसीची जात न्याय जनगणना करा, आम्हाला आकडेवारी करू द्या. परंतु ओबीसीचा काही प्रश्न गेला की सुप्रीम कोर्ट तिथे आडकाठी आणण्याचं काम करतंय. ते गोरगरीब ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं काम सगळीकडून सुरू झालं. त्यामुळे बांधवांना आपण जागं झालं पाहिजे. ओबीसीची जात न्याय जनगणना 1931 नंतर 2011 तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या काळात सभागृहामध्ये नाशिकचे तत्कालीन खासदार समीरभाऊ भुजबळ यांनी लोकसभेमध्ये मागणी केली, ओबीसीची जात न्याय जनगणना झाली पाहिजे. त्यावेळी या देशाचं बलदंड नेतृत्व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पक्षाला न विचारता, पक्षाच्या नेत्याला न विचारता समीरभाऊ भुजबळ यांच्या मागणीला पाठिंबा दिला. आणि त्याचबरोबर लालू प्रसाद यादव असतील, शरद यादव असतील, रामविलास पासवान असतील, या सर्व बलाढ्य नेत्यांनी एकत्र येऊन 100 पेक्षा जास्त खासदार एकत्र आणले आणि लोकसभेमध्ये ठराव पास झाला आणि ओबीसीची जात न्याय जनगणना सुरू व्हायला झाली सुरुवात. परंतु या राज्यामध्ये मोदी साहेब आपल्या 2014ला डोक्यावर येऊन बसले पंतप्रधान म्हणून आणि ओबीसी म्हणून आले, परंतु ओबीसीची जात न्याय जनगणना करण्याची त्यांना विसर पडलाय. आणि ओबीसीची जात न्याय जनगणना प्रत्येक 10 वर्षाला होते. 2011 ची 2021 ला व्हायला पाहिजे होती. 2021 गेलं, 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं. आता कुठेतरी जनगणना सुरू झाली. कारण की 24च्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हटले, आमचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीची जात न्याय जनगणना करू. शहाजी काय म्हणतात, आमचं सरकार येणार आहे आणि आम्हीच ओबीसीची जात न्याय जनगणना करणार आहे. मग आता अमित भाऊ कुठे गेले? आता ओबीसीची जनगणना करायचा वाप होत नाही का? त्या राज्यामध्ये देशामध्ये जनगणना सुरू झाली, परंतु त्यामध्ये ओबीसीच्या जातीचा कॉलमच नाही. आपण भाजपचे असो, आपण काँग्रेसचा असो, आपण कुठल्या पक्षाचे असो, आम्हाला कुठल्या पक्षाची काही घेणं देणं नाही. परंतु ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसीची आकडेवारी समोर आली पाहिजे. आपल्याला कोणी हिणवणार नाही. आपले हक्काधिकार आपल्याला मिळतील. आपल्या आकडेवारीनुसार आपल्याला सगळे बजेटरी तरतूद होईल. त्यासाठी ओबीसीचं आरक्षण सुद्धा आपल्याला ते जनगणना झाल्याच्या नंतर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी मूळ जागा कोणता आहे तो ओबीसीची जात न्याय जनगणना. त्यासाठी आपल्या भागातील आमदार असतील, खासदार असतील, त्यांना सुद्धा आपण बोललं पाहिजे सभागृहात, तुम्ही ओबीसीची जात न्याय जनगणनेसाठी मागणी करा. खरं तर या मतदारसंघामध्ये आपलाच आमदार आहे. आपल्या आमदाराला आपण बोलायला काय घाबरायचं नाही. आपल्या आमदारांनी सभागृहात मांडलंच पाहिजे. परंतु या भागाचा खासदार शिंदे गटाचा प्रतापजी जाधव आहेत, यांच्याकडे सुद्धा आपण मागणी केली पाहिजे की तुम्ही लोकसभेमध्ये आमच्यासाठी बोललं पाहिजे. कारण ओबीसीने तुम्हाला मतं दिली, ओबीसीने जात पाहिली नाही, ओबीसीने माणूस पाहिला नाही, ओबीसीनं मुंडे साहेबांच्या विचारांचा पक्ष महायुती म्हणून तुम्हाला मतदान दिलंय. तुम्ही आमच्या ओबीसीच्या जात न्याय जनगणनेसाठी सभागृहात बोललं पाहिजे. आणि नसताना बोलत तर येणाऱ्या काळात आमच्या दारात तुम्ही येऊ नका, आम्हाला भेटू नका, आम्हाला मतं मागण्याचं काम करू नका. हे असं येणाऱ्या काळात आपल्याला बोलावं लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं लागणार आहे. आता आपल्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. प्रत्येकानं सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या पाहिजे. त्या कॉंग्रेस पार्टीच्या तर पाहिल्या तरुणांनी, प्रत्येक तरुणांनी कोणी तालुका अध्यक्ष झाले, कोणी जिल्हा अध्यक्ष झाले, कोणी मानानी, कोणी प्रदेशाध्यक्ष झाले, कोणी काय होते. काँग्रेस जनता पार्टीचं सातत्यानं काँग्रेस जनता पार्टीचे फेसबुकवर आपल्या पोस्ट करून टाकण्याचं काम करताय. तशा पोस्ट जर आमची ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे का करत हा प्रश्न विचारला, त्या राज्यातून या देशातून जर आवाज उठला तर नक्की या केंद्र सरकारला, राज्य सरकारला झुकावं लागेल आणि ओबीसीची जात न्याय जनगणना आता या जनगणनेमध्ये सुरू असलेल्या जनगणनेमध्ये जात न्याय जनगणना करावी लागेल. त्यामध्ये जातीचा कॉलम आणावा लागेल आणि आपली आकडेवारी समोर आणावं लागेल. ओबीसीची जात न्याय जनगणना कोणालाही होऊन द्यायला आवडत नाहीये. कारण की या राज्यामधील प्रस्थापित शरद पवारांसारखे नेते अनेक
जातीवादी प्रस्थापित करताना तुमचा आकडा तुम्हाला कळून द्यायचा नाही, कारण की तुम्हाला जर कळालं त्या शंकर राजा मतदारसंघामध्ये आम्ही जास्त आहोत तर तुम्ही हमखास ओबीसीचा आमदार निवडून देता. तुम्हाला जर कळालं त्या बुलढाणा लोकसभेमध्ये ओबीसीचं मतदान जास्त आहे तर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याचा लोकसभेचा सदस्य सुद्धा ओबीसीचाच निवडून देता, खासदार ओबीसीचा निवडून देता. या राज्यामध्ये जिथं जिथं मतदारसंघ आहे तिथं ओबीसीची संख्या जास्त आहे, तिथं ओबीसीचे आमदार ओबीसीचे खासदार निवडून येतील. आणि या राज्यात जर जनगणना झाली ओबीसी समाज जागा झाला तर नक्कीच या राज्यामध्ये 150 पेक्षा जास्त 150 पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार एकटा ओबीसीचे आमदार होतील. त्याच्याबरोबर एससी एसटी मुस्लिम त्या लोकांनी ठरवलं तर राज्याचा मुख्यमंत्री ओबीसी असेल. आपण ओबीसीचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, कामाचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रूपात आपण पाहिलं होतं, पण दुर्दैवानं ते पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु आपल्याला मुंडे साहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत आपण. मुंडे साहेबांच्या रक्ताचे जरी आपण वारसदार नसलो तर मुंडे साहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि मुंडे साहेबांच्या विचाराचा येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या सभागृहात बसवायचा असेल तर आपल्याला मुंडे साहेबांच्या विचारानं पक्षाच्या विरोधात जावं लागेल, आपल्याला नेत्याच्या विरोधात जावं लागेल आणि कोणी जातीपातीच्या विरोधात जाऊन आपलं हक्क अधिकार आपल्याला मागावे लागतील. त्याप्रमाणे मुंडे साहेबांनी पक्षाला घाबरले नाही, मुंडे साहेब नेत्याला घाबरले नाही, पक्षाला विचारलं नाही, नेत्याला विचारलं नाही, त्यांनी ठणकावून सांगितलं ओबीसीची जात न्याय जनगणना करा. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. हा लढा आपल्याला मोठा करायचा. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बोलतोय, तुम्ही साथ देताय. खरं तर हा लढा मराठवाड्यातून सुरू होता, परंतु आता विदर्भात आलाय. तुम्ही आता चिखला गावात पाहिले तो 5वी नापास इकडे येऊन जातीवाद वाढवण्याचं काम करत होता, परंतु त्या विदर्भातील लोकांनी त्याला जशाच तसं उत्तर देऊन शांत करण्याचं काम केलंय. आणि आता नक्कीच विदर्भातील जनता सुद्धा जागी झाली. ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता जनता सर्व ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत. आणि नक्कीच ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यासाठी आपण सर्व ताकदीनं काम कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि असा विश्वास व्यक्त करतो. आणि नक्कीच येणाऱ्या काळात ते आपल्याला पाहायला मिळेल एवढंच मी बोलतो. माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय जय भगवान.